नमस्कार, मी दीप्ती घरडे. मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. मनपाच्या उद्यान विभागातील गैरव्यवहार व आर्थिक अनियमिततेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे संघटन सचिव नंदकिशोर माटे यांनी पत्रकार परिषदेत केली. गढी गोदाम ते ऑटोमोटिव्ह चौक या मेट्रो मार्गावरील पुलाखालील दुभाजकाचे सुशोभीकरण, वृक्षारोपण व देखभालीच्या कामाबाबत त्यांनी माहिती अधिकारातून उद्यान विभागाला मात्र माहिती मागितली होती. समाधानकारक माहिती देण्यात आली नाही. यासंदर्भात चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. पत्रकार परिषदेला निरंजन दहिवले, महेंद्र भांगे उपस्थित होते. 0 मैल ते ऑटोमोटिव्ह चौक पर्यंत जे शासनाच्या मार्फत जे गार्डनिंग करत होते न, जे शासनाने गार्डनिंग केलेली आहे ते अर्धवट सोडून त्यांनी बिचामध्ये सोडून दिला. एक महत्वाचा प्रश्न असा आहे की तो उत्तर नागपूर असल्यामुळे हे लोक लक्ष देत नाही. कारण की उत्तर नागपूरमध्ये त्यांना असं वाटते की मागासवर्गीय लोक राहतात, तिथं कोणी विचारणारा नाही, काय नाही. आज आपण पाहिलं असेल, नागपूरमध्ये विकास कामं इतक्या जोरामध्ये होऊन राहिले, पण आमच्या उत्तर नागपूरमध्ये विकास कामं होत नाही. विकास कामं झाले ते अर्धवट सोडून जातात. तिथं रस्त्यामध्ये खड्डे आहेत, तिथं झाडं बरोबर लावत नाही ना. आता नंदू माटेच्या माध्यमातून आम्ही ना हे तुम्हाला जे निवेदन दिलेली आहे त्या निवेदनामध्ये स्पष्ट लिहिलं आहे तारीख टू तारीख की केव्हा सँक्शन झालं, काय झालं. 1 कोटी काही रुपये सँक्शन झाल्यानंतर हे काम जसं तसंच आहे ना. ते पैसे गेले कुठं? माहितीच्या अधिकारामध्ये विचारा तर कोणी अधिकारी सांगायला तयार नाही. महापौरांना आपण निवेदन दिलं, महापौरही आपल्याला उत्तर देत नाही. अशा पद्धतीनं हा भ्रष्टाचार होत आहे. आम्ही लोक प्रत्येक गोष्टीचा टॅक्स भरतो, जीएसटी पासून, सेल टॅक्स पासून, रोड टॅक्स पासून, आपला घर टॅक्स पासून सर्व टॅक्स आमच्याकडून गव्हर्नमेंट घेऊन घेते. शिक्षाच्या नावावर घेऊन घेते, साफसफाईच्या नावावर घेते ना. विकासाच्या नावावर असा भ्रष्टाचार होते. हे शासनाचे सोबत हे अधिकारी, नेते आणि कंत्राटदार यांची संघटना झालेली आहे ना. खूप मोठा भ्रष्टाचार आहे पूर्ण देशामध्ये तर आहेच आहे. महाराष्ट्रामध्ये ना, नागपूर शहरामध्ये ना, उत्तर नागपूरमध्ये सर्वात जास्त आहे. याच्यावर आम्हाला बंधन कसं लावता येतील याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की याचा आवाज उचला तुम्ही. पत्रकार बंधूंनी लोकांपर्यंत हे गोष्ट गेली पाहिजे की याच्या पैसा आल्यानंतरही खर्च करत नाही ना, आपले घरं भरतात. याकरिता आमचा आजचा हा पत्र परिषद होता. या संदर्भात आपण कोणाला तक्रार दिली आहे का? या संदर्भात सर्वांना पत्र दिलेली आहे. आपले अमोल चोरपगार साहेब जे गार्डन विभागाचे प्रमुख आहेत, जसं मान्य आयुक्त साहेबांनाही दिली आहे ना, महापौर साहेबांनाही दिली आहे. ते पूर्ण बंच आहे. इथं पूर्ण फोटो सहित आम्ही दाखवलेला आहे की कुठं कुठं काय काय झालेलं आहे. म्हणजे हे असं अर्धवट ना अधुरं काम करून हे लोकांचे पैसे ना शासनाची दिशाभूल करून हे पैसे सर्व वसुली करण्यात येते. हे सोबत दिसत आहे तिथं लोक कचरा टाकतात आहे. जिथं गार्डनिंग करायचे होते, ते झाडं लावायचे होते, तिथं लोक बॉटला हे ना ते कचरा टाकत आहे. अशा पद्धतीनं नागपूर जेव्हा आपण टॉप 10 मध्ये आपले विलासराव देशमुख साहेबांनी आणलं होतं, त्या नागपूर शहराच्या विकासाच्या नावावर भ्रष्टाचार करून त्याची वाट लावण्याचं काम हे बीजेपी सरकार करत आहे ना. महानगरपालिकेची शाळा यांनी बंद केली आहे ना. विकासाच्या नावावर यांनी खूप काही लोकांना म्हणजे समजा की लुबाडण्याचं काम सुरू आहे. आमची मागणी अशी आहे की जे पैसे सँक्शन झालेले आहेत त्या पैशाचं काय झालं, काम अर्धवट जे आहे ते पूर्ण झालं पाहिजे. नाही झाला तर जे अधिकारी आहेत म्हणजे कंत्राटदार त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आमची अशी मागणी आहे की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. माहितीच्या अधिकारातून उत्तर मागितल्यानंतरही देत नाही. म्हणजे हे तर लोकशाही संपल्यासारखे झाले आहे. ते तर तानाशाही आहे. खुला भ्रष्टाचार करून राहिले लोक, पण बोलणारा कोणी नाही. याकरिता आम्ही तुमच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना, शासनाला ना लोकांना आम्ही हे माहिती देऊ इच्छितो. आरोप म्हणजे सरळ दिसते आहे की तुमच्याकडे आपण एस्टिमेट केला, मागितला महानगरपालिकेला आणि वर्क ऑर्डर मागितला. त्याच्यात थेट लिहिले आहे, सरळ लिहिले आहे की ऑटोमॅटिक चौक ते 0 मैल पर्यंत तुम्ही ना 1,41,49,99,669 रुपयाचा टेंडर घेतला.
आणि ते टेंडर नागपूरच्या रेनबो ग्रीनर्स नागपूर यांनी घेतलेलं आहे. जेव्हा आम्ही त्यांना विचारलं, टेंडरवाल्यांना ज्यांनी टेंडर घेतला त्यांना विचारलं आपण की सर आयसीसीची जे ऐसा की मग इथल्यापासून इथपर्यंत जेव्हा तुम्ही तो टेंडर घेतला, मला इथून मुंबईला जायचं तर मला तिकीट तेवढीच भेटेल, तेवढ्याच पैशात मला जाणं होईल. त्याच्यामध्ये मध्यंतरी मला कुठेतरी सोडतील का ते लोक? माझी इच्छा मला उतरायचं आहे तर मी उतरेल तिथे. परंतु जेव्हा तुम्ही टेंडरच घेतला, तुमच्याकडे एस्टिमेट आहे, तुमच्याकडे वर्क ऑर्डर आहे, आणि तेव्हा मग तुम्ही इथून तर तिथपर्यंत घेतलं, मग गड्डी विचारून ते मग 0 माईल पर्यंत किंवा ऑटोमॅटिक पाटणीपर्यंत हा जागा सोडलेली काय आहे? मग जेव्हा तुम्ही 1,41,00,000 रुपये टेंडर घेत असाल तर मग मध्यंतरी पैसे गेले कुठे? मग आता परत विचारण्यात गेले तर म्हणजे आम्ही तिथं व्हर्टिकल बनवतात, त्याचे वर्कआउट वेगळा. मग ते पैसे पहिलेच्या अगोदरचे पैसे तुम्ही जे भरले होते ते कुठे गेले? मग याच्यामध्ये सरळ सरळ भ्रष्टाचार दिसून येते आम्हाला. आम्ही विचारण्यात गेलो तर आम्हाला किंतु परंतु सांगतात. मान्य आयुक्त साहेबांना दिलेला आहे, मान्य उपायुक्त साहेबांना दिले आहे, विजयलक्ष्मी बिर्ला मॅडम जो विभागीय आयुक्त त्यांना दिलेला आहे, आणि उद्यान विभागाला दिलंच दिला आहे. त्यांच्याकडून 4ही पदाचं अजूनपर्यंत उत्तर आलेलं नाही आम्हाला. म्हणजे आम्ही काय सांगावं? मेट्रोला विचारलं की मेट्रो सरळ सरळ सांगते की 2019 मध्ये आम्ही त्यांना टेंडर दिलेलं आहे आणि हस्तांतरण केलं आहे की महानगरपालिकेने यांच्या वृक्षारोपण आणि सुसौंदर्यीकरण करण्यात यावं. परंतु त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला त्याच प्रकारचे एकही प्रकारचे उत्तर दिले नाही. त्यांचं असं आहे की हम करे सो काय हम बोलेंगे वैसेही करना पडेगा आपको, असा वाला विषय आहे. आता तुमची मागणी का? आमची मागणी म्हणजे काय आहे की 1,41,00,000 रुपयाच्या आम्हाला पूर्ण त्याच्या जनसामान्याकरता त्याचा डाटा आम्हाला पाहिजे, आणि कधी आणि कोणत्या वेळेस पैसे तुम्ही दिले पाहिजे. जर असं नाही जमलं तर शासनाकडून उच्च स्तरीय चौकशी झाल्या पाहिजे. यांच्याकडे नाही झाली तर आम्हाला मग धरणे आंदोलन करावं लागेल महानगरपालिकाच्या समोर. 2023ला तर प्रशासक पण महा मेट्रोने 2019 मध्ये हस्तांतरित केला होता. 2019 मध्ये हस्तांतरित केला. त्यांनी वर्क ऑर्डर केला आहे याच्यामध्ये 2024 मध्ये. 20-21 ला करून हे आपल्याला माहित आहे. प्रशासन असल्यावर प्रशासनच काम करेल. प्रशासनाने काम केल्यावर त्यांना काय करायला पाहिजे होतं? त्याचा एस्टिमेट आहे तिथं सरळ सरळ दिलं आहे की मेट्रो ब्रिज 0 माईल टू कांटी रोड ऑटोमॅटिक चौक. मग मध्यंतरी का सोडण्यात आला? जेव्हा सोडण्यात आला तर मग याचे पैसे तर तुम्ही पूर्ण लावलेच ना. मग मधले पैसे गेले कुठे? आमचा पैसा आहे त्याच्यामध्ये. कंत्राटदार खालून पासून वरिष्ठ जेवढे अधिकारी आहेत याच्या सगळ्या संघटनांनी गुंतवणूक झालेली आहे, असा आमचा थेट आरोप आहे त्यांच्यावर. जर तुमची मागणी मान्य न झालं पुढचं पाऊल काय? सांगितलं ना, महानगरपालिका उद्यान विभागाच्या समोर आमच्या धरणे आंदोलन राहील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे.